हॅलो, कोकणी फूड लवर्समध्ये आपले स्वागत आहे. आज मी बाजारात आलेली आहे मार्केटमध्ये मच्छी घेण्यासाठी. तर इथे मला भादवी म्हणजे बोईटचं मोठा मासा, मोठं बोईट याला म्हणतात इकडे, आमच्याकडे भादवी. तर श्रीवर्धन मार्केटमध्ये मी आलेली, मच्छी मार्केटमध्ये. सगळीकडे मच्छी पाहिली पण कुठेच मच्छी चांगली नव्हती. शेवटी मग ही भादवी घेतली आणि ती आता त्या मावशींनाच मी कापायला सांगितली आहे. हे बघा, त्या अशा प्रकारे कापतायत ते. ती फ्रेश आहे म्हणून पातळ तुकड्या पडत आहेत. मोठी आहे ही. हे बघा, अशा प्रकारे त्या मावशी मला कापून देत आहेत. आता पावसाळा असल्यामुळे मच्छी नाही आहे मार्केटमध्ये. त्यांना बोलले तर तुम्हीच मला कापून द्या, ही चांगले पातळ पीस करा, कारण आमच्याकडे पातळ पीस लागतात सगळ्यांना मच्छीचे. ह्याला भादवी म्हणतात. हा मासा भादवी आहे. त्याचं जे ढोकुळ आहे, तर तोंड आहे, ते पण आपण घेणार आहोत. ते पण चांगलं चविष्ट असतं. त्यात फ्रेश आहे म्हणून त्यातून रक्त येते. मच्छीचा मासा कापून झालेला आहे. आता या मावशी आपल्याला पिशवीत भरून देतील आणि ती घेऊन मी जाणार आहे आता घरी. आणि ह्याचं आपण कालवण करणार आहोत. तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. चला जाऊया आता आपण घरी. हे घेतली मी पिशवी मावशींकडून आणि आता निघाले मी घरी. आता आले घरी तर ही सगळी जो मासा आणलेला तो स्वच्छ धुवून घेतला आहे पाण्याने. आणि त्यामध्ये आता आपण हळद घालणार आहोत. एक चमचा, दीड चमचा हिंग टाकणार आहोत, कारण का ही जरा जो मासा आहे त्याला जरा वास वेगळाच असतो, वैस वास असतो, म्हणून त्यासाठी हिंग जास्त लागतो. हळद टाकली आहे, हिंग टाकले. आता मसाला, हा आमचा घरचाच घरगुती मसाला आहे. मिरची पावडर, ती आम्ही जवळजवळ 3-4 चमचे टाकले. बघा, 5 चमचे टाकलेत. जर तुम्हाला तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी टाका. हा गरम मसाला आहे, चिमूटभर. आणि आता आपण टाकणार आहोत चिंच. आम्ही चिंच टाकतो माशामध्ये. काही जण कोकम टाकतात. हे चवीनुसार मीठ. काही कोकम आगळ वापरतात, काही कोकम टाकतात. आम्ही चिंच वापरतो. त्याचा चव त्याची एक वेगळीच असते. बघा, 4 चमचे आपण चिंच टाकलेली आहे. थोडंसं पाणी टाकूया आणि आता फोडणी देऊया. तिथे पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. त्याच्यात तेल टाकले आणि तेलामध्ये आता आपण थोडं हळद आणि हिंग टाकायची. तेल गरम झालं की हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा हळद टाकली आहे, छोटा चमचा. हा बघा, चमचा आमचा दिसतोय ना मिसळणीच्या डब्यातला, तो. 1 चमचा हिंग टाकले. आणि आता लसूण, जवळजवळ 2 चमचे लसूण टाकले, छोटे चमचे. हा पूर्ण लसूण लाल झाला पाहिजे. लसूण लाल झाला ना की मस्त फोडणी येते, वास छान येतो कालवणाचा. बघा,
मस्त लाल आहे बघा, तडतडलं पाहिजे असं कालवण. मस्त आहे बघा, छान असा वास आलेला आहे फोडणीचा. आता तुम्हाला हवं तेवढं त्यात पाणी टाकायचं. तुम्हाला किती रस्सा पातळ पाहिजे, थोडा थिकनेस पाहिजे, कसं पाहिजे रस्स्याचं हे तसं ते तुम्ही पाणी टाका. तर आमच्या घरात आम्ही जास्त माणसं असल्यामुळे आम्हाला जरा जास्त रस्सा लागतो. छान अशी उकळी आलेली आहे, वास पण खूप छान आला आहे, कारण तो फ्रेश होता मासा. ह्या माशाचं नाव आहे भादवी, म्हणजेच बोईटचा मोठा प्रकार, मोठा मासा. आता आपण गॅस ऑफ करूया. आम्हाला हवं तेवढा रस्सा झालेला आहे. कोथिंबीर वरून टाकलेली आहे, सगळीच चिरलेली कोथिंबीर टाकली आणि हे भांडा आपण खाली उतरवूया. आपला भादवीचा म्हणजेच बोईटचा रस्सा तयार आहे, कालवण तयार आहे. बघा आता मी तुम्हाला तुकडी पण दाखवते, पीस त्याचं. बघा कसं आहे. भादवीचं कालवण रेडी आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.